गडचिरोली जिल्ह्यात गोसी खुर्दाच्या बॅक वॉटरमुळे अनेक मार्ग जे आहेत ते बंद पडलेले आहे। हा दृश्य आपण बघू शकतो कशा प्रकारे गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली चामोर्शी मार्ग आहे आणि दोन राष्ट्रीय महामार्ग बंद पडलेले आहे। कालपासून गडचिरोली नागपूर राष्ट्रीय महामार्ग बंद पडला होता। त्यानंतर आज हे गडचिरोली चामोर्शी आष्टी राष्ट्रीय महामार्ग बंद पडलेला आहे आणि जिल्ह्यातील 22 मार्ग जे आहेत ते बंद पडलेले आहेत। प्रत्येक ठिकाणी ज्या भागात पूर आलेला आहे त्या भागात पोलीस तैनात करण्यात आलेले आहे आणि अशा प्रकारे बॅरिकेडिंग लावून वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे। कारण की पूर प्रत्येक भागात जास्त असल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग किंवा ग्रामीण भागातील मार्गावर 5 ते 6 फूट पाणी जे आहे ते पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक ठप्प करण्यात आलेली आहे आणि गडचिरोली पोलिसांकडून सावध राहण्याचे जे बॅरिकेडिंग किंवा पोस्टर्स आहेत ते दिसत आहेत आणि हे जे नवीन पूल आहे नवीन पूल पूर्ण न झाल्यामुळे जुना मार्गावरूनच गडचिरोली वासी किंवा चामोर्शी वासी पुलावरून प्रवास करत होते। परंतु आपण दृश्यामध्ये बघू शकतो कशा प्रकारे पुलावर जवळपास एक 4.5 ते 5 फूट पाणी आहे आणि या बाजूला आपण बघू शकतो शेत शिवाराचा भाग आहे आणि शेतीच्या भागात पूर्णपणे पाणी जे आहे ते पुराचं पाणी साठलेलं आहे आणि जवळपास एक 4-5 किलोमीटर अंतरापर्यंत हे पाणी दिसत आहे आणि गडचिरोली जिल्ह्यात गंभीर पूर परिस्थिती निर्माण होत आहे आणि अनेक नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालेले आहे आणि सध्या गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात जे आहेत ते आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी अधिकारी पोलीस विभाग तैनात करण्यात आला असून सध्या आपत्ती व्यवस्थापन किंवा पोलीस सतर्क असले तरी नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांमध्ये एक मोठा परिणाम होत आहे आणि सध्या गडचिरोली जिल्ह्यातील 22 मार्ग बंद असून पूर वाढत असल्यामुळे अजून काही मार्ग बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।